राबवायची आणि ती नंतरून आदिवासी समाजावरती पर्यंत राबायची. हेच त्या सेंट्रल किचनचं काम. आणि सेंट्रल किचनची मागणी इथे असलेल्या सर्व आदिवासी भागात जाऊन तुम्ही म्हणा, जरा सर्वे करा, जरा विचारा किती विद्यार्थी पालक आणि किती विद्यार्थी म्हणतात का आम्हाला सेंट्रल किचनचं जेवण पाहिजे. हे इथले प्रकल्प अधिकारी उपयुक्त येतात, लोकप्रतिनिधी येतात, सेंट्रल किचनला जातात, व्यवस्थित सगळं पाहतात आलबेले. पण ग्राउंड लेवलला लोकल लेवलला विद्यार्थ्यांना काय प्रश्न आहेत. रोज विद्यार्थ्यांचे फोन मेसेजेस येतात की दादा आज उबट वास येत होता, चपाती चांगली नव्हती, वरणात पाणी होतं, भाजीमध्ये अळ्या होत्या. असे असंख्य प्रश्न असम शाळेचे देखील आणि हॉस्टेलचे काही वेगळे सांगायची गरज नाही. फक्त बरंच आंदोलन हे 2-3 दिवस चालन याची प्रकल्प प्रशासन असेल आणि सगळ्यांनी खूनबाद बांधून ठेवा. कारण की आम्ही ज्या बेसिक लेवलच्या मागण्या आहेत त्या आणि सेंट्रल किचन आणि या सगळ्याच जवळजवळ 21 प्रकारच्या मागण्या आहेत. या सगळ्या मागण्या जोपर्यंत इथं मान्य होत नाही, काही आम्ही पण जातो, काही धोरणात्मक गोष्टी आहेत, काही धोरणात्मक बाबी आहेत. परंतु याच मागण्या गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आणि आता 8-9 दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं. काय पाठपुरावा केला, चर्चेला आलो की सांगणार वरिष्ठ लेवलचे मुद्दे, ते सगळ्या गोष्टी आहेत. ही शेवटी एवढं सांगतो, आम्ही हिरडा नुकसान भरपाई किसान सभेसोबत संघर्ष केलेली विद्यार्थी संघटना आहे. वेळ पडली पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलो. त्या संघटनेसोबत आम्ही हिरड्याच्या नुकसान भरपाई सोबत त्यांच्यासोबत होतो. त्याच्यामुळं आम्हाला लढायची चांगलं माहितीये. इथल्या प्रकल्प अधिकारी असतील, इथले काही कर्मचारी असतील, त्यांनी म्हणावा जरा SFIचा इतिहास पहा, समजेल काय आहे SFIचा इतिहास. त्याच्यामुळं इथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो की जे निवेदन दिलंय त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा करणार असाल आणि मान्य करणार असाल तर इथनं जाणार, नाहीतर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आम्ही दिलेला आहे. हलक्यात घेऊ नका. माझ्यानंतर बरेचसे वक्ते बोलणार आहेत. वस्ती आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. सेंट्रल किचन योजना बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मित्रांनो, याच मागण्या जुन्नर फाट्यापासून तर इथपर्यंत घोषणा देत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हा मोर्चा फक्त एक मोर्चा म्हणून आपण पाहू शकत नाही. हा मोर्चा आणि या मोर्चामध्ये असणाऱ्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जे आत्ता किंवा मागच्या अनेक भेटींमध्ये प्रकल्प अधिकारी किंवा प्रकल्प प्रशासन काय म्हणते आपल्याला, की याच्यातल्या बऱ्याचशा ज्या काही मागण्या आहेत या मागण्या धोरणात्मक हे सगळे मुद्दे आहेत. आणि हे धोरणात्मक मुद्दे असल्यामुळे तुम्ही बोललं कुठं पाहिजे, नाशिकला, मुंबईला, आयुक्तांशी, मुख्यमंत्र्यांशी, आदिवासी विकास मंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि या मागण्या कुठे तिकडे आहेत. म्हणजे प्रकल्प प्रशासन, प्रकल्प अधिकारी चेंडू कोणाच्या कोर्टात ढकलून देतात, आदिवासी विकास मंत्री, आयुक्त. बरोबर ना, बरोबर की नाही. हे किती दिवस चालणार, बरोबर. त्यांना वाटतं की चला मोर्चे घेऊन येतात, SFIचे कार्यकर्ते विद्यार्थी मोर्चे घेऊन येतात, आम्ही यांना असं काहीतरी सांगू. आणि आदिवासी विकास मंत्री म्हटलं किंवा नाशिकला आंदोलन करा म्हटलं, हे काय करतील, एक दिवस येतील, घोषणाबाजी करतील, आमच्यासोबत चर्चा करतील, अजून 2 दिवस सांगतील, 3 दिवस सांगतील. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की खरंच या मागण्या कुठे आहेत, नाशिकला. बरोबर ना. 3-4 दिवसांनी आपल्याला वाटेल की खरंच या मागण्या आहेत नाशिकला. आदिवासी विकास मंत्र्यांशी बोलणं गरजेचं आहे. त्या मागण्या आहेत मुंबईच्या संबंधित. त्याच्यामुळं इथं बसून इथं आंदोलन करून काही उपयोग नाही. आपलं आंदोलन काही सक्सेस होणार नाही असं कोणाला वाटतंय.
प्रकल्प अधिकाऱ्यांना असं वाटतंय येड्यात कोणाला काढतात? आपल्याला, बरोबर की नाही? परंतु प्रकल्प अधिकारी साहेब एवढे काय आपण दूधकुळे आहेत का? तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जरी खराब दूध देत असला तरी आम्ही दूधकुळे नाहीत हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलो आणि ते तुम्हाला ऐकावं लागेल, बरोबर की नाही? काय झालं 4 दिवसांपूर्वी आश्रम शाळेमध्ये जे काही दूध वाटप केलं गेलं त्या दूध वाटपामध्ये जिवंत आळ्या त्या दुधामध्ये सापडल्या की नाही? व्हॉट्सअपला पाहिलं की नाही तुम्ही सगळ्यांनी? जिवंत आळ्या दुधामध्ये सापडल्या. कोरोनाच्या काळामध्ये असाच प्रकार घडला होता 2020 ला. त्याच्यापैकी आता 11वी 12वीला जे काही तुमच्यापैकी जे असतील ते आश्रम शाळेमध्ये जे शिकणारे त्यावेळेस कदाचित 2020 ला आश्रम शाळेमध्ये सुद्धा असतील. तेव्हा सुद्धा प्रकल्प प्रशासनानं खराब दूध आदिवासी विद्यार्थ्यांना वाटप केलं होतं. मुदत संपलेलं, तेच खराबच झालं ना. मुदत संपलं म्हणजे एक्सपायरी डेट संपली म्हणजे ते दूध खराब झालं की नाही? कोणताही प्रोडक्ट तुम्ही बाजारात घ्यायला गेला त्यानंतर त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते आणि ती एक्सपायरी डेट एकदा संपली की ते प्रोडक्ट खराब होतं, त्याच्यानंतर ते विकलं जात नाही. आणि असं एक्सपायर झालेलं दूध प्रकल्प प्रशासनानं शिवाय आश्रम शाळेमध्ये नाही, लॉकडाऊन होतं, यांना वाटलं लॉकडाऊन आहे आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी नाहीयेत, काय करायचं? चला घरी जाऊन मग हे दूध देऊ. कोणाला कळतंय? त्यांच्या आई वडिलांना काय वाचता येतंय का? या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कळतंय. पण हे लक्षात ठेवा, आत्ताचा आदिवासी समाज हा 50 वर्षाचा आदिवासी समाज जर तुम्ही जर गृहीत धरला असाल तर आम्हाला पण लिहिता वाचता येते. तुम्ही म्हणाल एक्सपायरी डेट इंग्लिश मधून आहे, आम्हाला पण इंग्लिश वाचता येते. हे लक्षात ठेवा. ती एक्सपायरी डेट जेव्हा रस्त्यापायच्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये पाहिलं तर एक्सपायरी डेट संपलेली. अख्ख्या गावांमध्ये आपण आंदोलन केली. दुधाचा अभिषेक